हॅलो, नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बघतोय अर्धा किलो डाळीचे बेसन आणि बुंदीच्या लाडूपेक्षाही मस्त, एकदम सोपे आणि खायला टेस्टी असे लाडू. एकही थेंब तेलाचा वापर न करता हे लाडू आपण बनवतोय. ही पद्धत कदाचित तुम्ही पाहिली नसेल. तर आत्तापर्यंतची सगळ्यात सोपी पद्धत आपण याला म्हणू शकतो. इतके सोपे आहेत हे लाडू बनवायला, पण खायला त्यापेक्षाही टेस्टी तयार होतात. एकदम रसरशीत पाकात मुरलेले मस्त लाडू, बेसन किंवा बुंदीच्या लाडूपेक्षाही बेस्ट. तर चला बघूया कसे बनवायचे. हे लाडू बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे. ही डाळ 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालून कमीत कमी 4 तासापर्यंत ही डाळ अशीच भिजू द्यायची. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर पूर्ण रात्रभरासाठी देखील ही डाळ ठेवू शकता किंवा दिवसभरासाठी ठेवू शकता. तर आता ही डाळ छान अशी भिजलेली आहे. 4 तासानंतर यामधलं पाणी काढायचं आणि ही डाळ आपल्याला मिक्सरला थोडी थोडी अशी वाटून घ्यायची आहे. या डाळीची आपल्याला पेस्ट बनवायची नाही, फक्त दरदरीत अशी ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता छान अशी रवाळ वाटली गेली पाहिजे डाळ, तरच आपले लाडू अगदी परफेक्ट बुंदीच्या लाडूसारखेच होतात. तर आता ही वाटून घेतलेली डाळ या नॉनस्टिक पॅनमध्ये मी काढून घेते, या कढईमध्ये काढून घेते. शक्यतो नॉनस्टिक कढई किंवा पॅन वापरा, म्हणजे आपल्याला पुढची प्रोसेस करायला सोपं जाईल. तर बघू शकता इथं मी ही सगळी डाळ वाटून घेतलेली आहे. आता ही कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि आता यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घेतलेलं आहे मी. हे घरचं तूप आहे. तर आता ही डाळ आपल्याला या कढईमध्ये छान अशी परतून घ्यायची आहे, पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे. एक रवाळ असं टेक्स्चर त्याचं झालं पाहिजे. इथंपर्यंत आपल्याला ही डाळ अशीच या गॅसवरती या कढईमध्ये परतून घ्यायची आहे. थोड्या वेळानंतर बघू शकता या प्रकारे डाळ कोरडी होते आणि डाळ थोडीशी कोरडी झाल्यानंतर या प्रकारे एखाद्या चमच्यानी त्याला या प्रकारे फोडत राहायचं आहे. थोडं थोडं प्रेस करायचं, या प्रकारे थोडं थोडं फोडत राहायचं आणि ही डाळ अशीच परतून घ्यायची. पूर्ण 10 ते 15 मिनिटापर्यंत ही डाळ अशीच आपल्याला परतून घ्यावी लागते. ही सगळी प्रोसेस आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच करायची आहे. हे लाडू बनवण्यासाठी मी इथं 3 ते 4 चमचे तुपाचा वापर करते. तुम्हाला जर तूप जास्त वापरायचं असेल तर साधारण अर्धा ते 1 वाटीपर्यंत तूप इथं तुम्ही वापरू शकता. तूप जितकं जास्त वापराल तितका फ्लेवर छान येतो, टेस्ट छान येते. पण जास्त तूप वापरण्याची गरज नाही. फक्त 2 ते 3 चमचे, 4 चमच्यापर्यंत तूप पुरेसं होतं. तर आता 8 ते 10 मिनिटानंतर बघा याचं रवाळ असं टेक्स्चर यायला सुरुवात झालेली आहे. ही डाळ पूर्ण कोरडी व्हायला सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये जे खडे दिसतात, जे काही गाठी दिसतात, त्या सगळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत आणि या प्रकारे डाळ थोडीशी प्रेस करत करतच आपल्याला ही डाळ परतून घ्यायची आहे. तर पुन्हा यामध्ये मी 2 चमचे तूप वापरलेलं आहे. तर एकूण मी 4 ते 5 चमचे तूप इथं वापरलेलं आहे. तुम्ही अगदी 2 चमचे तुपावर देखील करू शकता किंवा पूर्ण वाटी भरून तूप देखील वापरू शकता. आता याचं बघू शकता पूर्ण आपली जशी बुंदी असते ना बारीक, तसं हे रवाळ असं टेक्स्चर झालेलं आहे. आणि आता लाडू बनवण्यासाठी हे टेक्स्चर आपलं परफेक्ट झालेलं आहे. जर यामध्ये तुम्हाला अजून ओलसरपणा जाणवत असेल तर आणखी एक 2 ते 3 मिनिटं तुम्ही हे छान असं परतून घ्या. आता मी गॅस बंद केलेला आहे. कढई खाली उतरलेली आहे. आता आपल्याला पाक बनवायचा आहे. तर पाक कसा बनवायचा? जितकं हे मिश्रण तयार होतं त्याच मापाने तितकीच आपल्याला साखर घ्यावी लागते. तर इथं बघू शकता 2 बाउल भरून हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर मी आता तितकीच साखर घेऊन पाक बनवायला घेते. वजनी प्रमाण म्हणाल तर 800 ग्रामपर्यंत ही साखर होते. आणि आता जितकी साखर त्याच्या निम्म पाणी घेतलं आणि हा पाक आपण बनवून घ्यायचा आहे. साखर विरघळेपर्यंत एकसारखं त्याला ढवळत राहायचं, म्हणजे बुडाला क्रिस्टल्स तयार होत नाहीत आणि आपला पाक परफेक्ट तयार होतो. पाकातला आपण कोणताही पदार्थ बनवतो त्यावेळी पाक कसा बनवतो आपण हे महत्त्वाचं असतं. पाक जर कच्चा बनवला तर पदार्थ लवकर खराब होतो आणि पाक जर घट्ट बनवला, म्हणजे 2 तारी वगैरे पाक बनवला, तर कोणताही पदार्थ असो तो एकदम घट्ट तयार होतो. आता यामधली साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि साखर विरघळल्यानंतर यामध्ये मी थोडासा फूड कलर घातलेला आहे, फक्त लाडूंना रंग छान येण्यासाठी. आता आपला पाक झाला आहे की नाही ते चेक करायचं आहे.
तर 1 तारी पाक आपल्याला लागेल या लाडूंसाठी. तर बघू शकता इथं 1 तार सहज होते याची. याचा अर्थ हा पाक आपला तयार आहे. आता मी गॅसची फ्लेम पूर्ण बंद केलेली आहे आणि आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं त्यामध्ये आपण हा तयार करून घेतलेला सगळा पाक घालायचा, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर आता ही कढई पुन्हा एकदा गॅसवरती ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती पूर्ण 4 ते 5 मिनिटासाठी हे मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं. त्यामुळं हा आपला पाक आणखी थोडासा घट्ट होतो आणि जी काही आपण बुंदी बनवलेली आहे त्या बुंदीमध्ये आतपर्यंत पाक छान असा मुरतो. तर इथं बघू शकता 4 ते 5 मिनिटापर्यंत मी छान असं याला परतून घेतलेलं आहे. छान असं मी पुन्हा एकदा शिजवून घेतलेलं आहे. तर यावेळी देखील या पाकाचं टेक्स्चर तुम्ही चेक करू शकता. आता याच्यावरती झाकण लावून हे मिश्रण पूर्ण थंड होईपर्यंत असंच सोडून द्यायचं आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर याला या प्रकारे थोडंसं चमच्याने मिक्स करून घ्यायचं. तुम्ही हाताने देखील व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ शकता, कारण थंड झाल्यानंतर पाक देखील आपला घट्ट होतो आणि त्यामुळं हे मिश्रण थोडंसं कडक झाल्यासारखं वाटतं. पण थोडंसं मिक्स करून घेतलं की पुन्हा ते हलकं होतं आणि आपल्याला लाडू बांधायला सोपं पडतं. तर आता हे मिश्रण परफेक्ट झालेलं आहे आणि आपण आता लाडू बनवायला घ्यायचे. या लाडूमध्ये घालण्यासाठी काही बदामचे तुकडे, काजूचे तुकडे, काही चारोळी, त्याबरोबर थोडेसे मगज बी देखील मी घेतलेले आहेत. हे घेतलेले मगज बी याच्यावरती मी पसरून घेतले थोडेसे आणि आता लाडू बनवायला घ्यायचे. तर तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स वापरायचे असतील ते तुम्ही वापरू शकता, बेदाणे वापरू शकता, नाही वापरलं तरीही चालेल. फक्त दिसायला छान दिसतं, थोडीशी चव वेगळी येते म्हणून हे वापरायचं. आणि हे सगळं मी कच्चं वापरलेलं आहे. जर तुम्हाला कच्चा स्वाद नको असेल तर थोडंसं तुपामध्ये तुम्ही परतून देखील घेऊ शकता. आता याचे ज्या आकारात पाहिजे त्या आकारात लाडू वळून घेऊया. अगदी सहज लाडू तयार होतो, बघू शकता इथं. काही सेकंदामध्ये हा लाडू वळला जातो आणि लाडू बांधून झाल्यानंतर त्याला थोडंसं या प्रकारे तळहातावरती फिरवायचं, म्हणजे अगदी प्लेन असा हा लाडू तयार होतो. या अर्धा किलो डाळीमध्ये साधारण 35 ते 40 लाडू सहज तयार होतात. दरवेळी तुम्ही बुंदीचे लाडू नक्की बनवत असाल, पण एक वेळ या प्रकारचे हे वेगळे लाडू बनवून बघा. बुंदीच्या लाडूंपेक्षा किंवा बेसनच्या लाडूपेक्षाही खूप मस्त टेस्टी असे हे लाडू तयार होतात. बनवायला सोपे आहेत, जास्त मेहनतीची गरज नाही. तर ट्राय करून बघा कसे वाटतात ते. कमेंट करून मला नक्की सांगा. तर आता हे सगळे लाडू मी बनवून घेतलेले आहेत, बघू शकता. मीडियम आकारामध्ये, जास्त मोठे नाहीत किंवा अगदी लहान नाहीत, या आकारामध्ये माझे बरोबर 40 लाडू बनवून तयार झालेले आहेत. तर आता हे आपले परफेक्ट असे लाडू खाण्यासाठी तयार आहेत. दिसायला देखणे, बनवायला सोपे, कमी मेहनत, पण चव मात्र बेस्ट. तर नक्की ट्राय करा. कसे वाटले ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल, ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. त्याबरोबर कमेंट देखील करा. काही प्रश्न असतील तरी देखील तुम्ही कमेंट करू शकता. अगदी खुसखुशीत मस्त लाडू तयार होतात. नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.